हरिभाऊ कुंभरगावे, सुशीलाबाई. वय 82, 87 मध्ये. वय 77. नाही नाही नाही, आता काहीच त्रास नाही, काही नाही, आनंद आहे. हो, काही असो, आनंद आहे. राहणार आम्ही लक्ष्मीनगर, नांदेड. चांगलं जगावं, चांगलं वागावं, कोणाला फसवू नये, कोणाला लबाडी करून काही लुटू नये. चांगली बुद्धी, आपलं नाव करून कमवून घ्यावं चांगलं, आपल्या आईवडिलाचं, आपल्या घराण्याचं. तू हे सांगायचं आहे की मनुष्यानं कोणाचं वाईट करू नये, कोणाची वाईट चिंतू नये, कोणाचे लुबाडून पैसे घेऊ नये. सगळे वर्तणूक ठेवायची, आपुलकी वाटाव की बाबा लेकरू सगळं आहे, हे त्याला अनुभव यावं की आपण कोणाचं वाईट करू नये. लग्नाला 59. आम्हाला म्हणायचं आहे की आपला विचार आपण करू नका, समजासहित विचार करा की चांगलं व्हावं, समजासही त्याच्या संग आपलं होते. नाही नाही, मला कोण्याच गोष्टीचा काहीच त्रास होईना. काही असो त्रास झाला म्हणजे जीवाला असं वाटच ना. बाबाबद्दल काहीच त्रास नाही. बाबा काही कर, काही राहाय म्हणतात ना, काहीच म्हणणार बाबा. पैसा म्हणू नये, कामापुरते देवानं दिलंय ना त्याच्यात चांगलं मानावं. इज्जतीनं द्यायला जेवणा तितकं समाधान वाटावं. पण पैसा करून हावधाव करून का कशासाठी, बरोबर नाही. प्रेमानं राहते आम्ही, चांगलं राहत्या, चांगलं जगावं, चांगलं राहावं, त्याला वाईट बनू नये, त्याच्यासोबत चांगलं राहावं. आजकालच्या जमान्याला का आहे, नवऱ्यानं पैसे दिला तर बायको चांगली राहिली, नाहीतर मग नाही. मग त्या पहिल्या आमच्या जमान्यात कसं होतं, पैसाही जरी नाही गेला, कष्ट करायचं आणि पोट भरायचं, समाधान राहायचं, असं होतं. आता नाही तसं. आता हाव सगळी पैशाकडे ओढली. बरोबर. आपलं सुख, सगळ्याचं सुख तर आपलं सुख, सगळ्याचं सुख तर आपलं सुख, सगळ्याचं वाटवं आपलं चांगलं आहे, कधी होऊ शकणार. आमचं असं काहीच नव्हतं. एकही पैसा जवळ नाही गेला तरी आम्ही असं द्रोहून राहत गेल्या नाही. आम्ही येऊ आम्हाला भेटावं, बोलावं, आमच्याशी प्रेमानं वागावं, भेटून जावं. आम्ही आता आमची वय झालेली आहे, असं लई दिवस भेटणं आणि राहू नये असं वाटते आम्हाला. प्रकरण वाढलं मग आता, आधी असं नव्हतं. आधी एका मनानं एका याच्यानं घराण्यात राहत गेले, तर 20 माणसाचं खटलं राहत गेलं आधी. आता 2 नवरा बायको, 2 लेकरं आपले आपले. हो, तेच आपल्या लाईनमध्ये एकूण एकाचा भरोसा पाहिजे, बायकोचा आपल्यावर, आपला बायकोवर भरोसा पाहिजे की त्यामधून मार्ग काढून व्यवस्थितशीर दोघांचे जीवन व्हावं, असं चालावं. आता इच्छा काय राहिल्या नाहीत, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या देवाने केल्या. आता काही इच्छाचं काहीच राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. सगळ्या इच्छा सुखरूप आम्ही पार पाडल्या. आम्हाला याच्यामध्ये काहीच दुःख नव्हतं. आमच्या संसारामध्ये सुखरूप पार पाडल्या. आता इच्छा आमची कोणतीच राहिली नाही. फक्त आता देवदेव करावं, देवाचं नामस्मरण करावं, सगळ्याचं चांगलं व्हावं, कोणाचं दुःख आम्हाला कळू नये, आम्हाला व्यवस्थित देवानं असंच ठेवावं. या वयात आता इच्छा आमची असं आहे की देवदेव करावं, मस्त देवाचं नामस्मरण करावं आणि त्याच्यामध्येच आपल्याला सुख आहे. तसं प्रेम सगळ्यावरच. तुम्हाला जर दुःख झालं, कोणालाही दुःख झालं, इतक्या नातवंडातून कोणालाही दुःख झालं तर आम्हाला पुरेपूर दुःख होणार, पण त्याला झालं तर झालं असं आम्ही कधी म्हणणार नाही. सगळ्याबद्दल आमचा प्रेम आहे. बघ तेवढंच द्यायचं, भक्तिभाव राहाव. पैशाच्या मागं लागलं की माणसाची माणुसकीच राहीना बघ बाबा. लागावं कामापुरता, आपल्या पोटापुरता पैसाही पाहिजे, पैसा असा नाही पाहिजे नाही, पैसाही पाहिजे, तरी आपल्या कामापुरता.
किती बी जरी तू कमवून ठेवला असेल, किती बँका भरून ठेवला असेल, त्याचा काय उपयोग मला सांग, काय उपयोग आहे सांग. हा, आज ना उद्या आपल्याला जायचंच आहे. मग त्याला काय करावं आपण, त्याला काय करावं आपण, कोणासाठी करावं, काय करावं करावं पण जपून. आपल्या कामाला येईल तेवढा पैसा पुरी झाला, बकळ झाला, जास्त नको. काय करावं जास्त पैशाला, किती पैशाची आईस राहते काय, आपल्या जीवनाची आईस आहे, पैशाची आईस नाही, पैशाची आईस नाही. अपेक्षा आम्हाला एवढीच आहे की समजे सुखानं राहावं, समजानं चांगलं व्हावं, आम्हाला भेटा येत जावं, तुमचं चांगलं व्हावं, अशी आमची अपेक्षा आहे. किती वेळ हसून दाखवू का तुला. धन्यवाद धन्यवाद. मला प्रेम वाटते ते. खाऊ घालाव, पिऊ घालाव, त्याला मन शांत करावं, आलेल्या आधी त्याचा आदर सत्कार करावा असं मला वाटते. त्याला नाराजीनं वाट लावणे, त्याला पाणी पी, चहा घे, जेव तरी, काहीतरी खाय जाय असं मला वाटते. मला माझ्या मनापासून वाटते. मला असं करावंच आणि केल्यानंच असं मोठेपणाचं ते असं काय वाटणं, माझं मनच तसं म्हणते की आदर सत्कार कर, आधी ती कोणी बी येऊ जा, जेव मन, खाय मन, असं माझ्या मनापासून वाटतं. कोणी बी येऊ जा, पण हे मजा आला आणि हे तुझा आला आणि हे फलाना आला हे असं काहीच नाही. कोणी बी येऊ जा, मग प्रेमानं राहावं. नाही नाही, मायबद्दलही काही बोलायचं नाही. तिनं माझ्यावर जेवढं कार्य करते, प्रेम करते, ते कोणी करू शकणार. असं का आपल्याला सांगायचं आहे की तिची दया आहे, तिचं आपल्यावर छाया आहे, म्हणून आम्ही व्यवस्थितशीर आहोत दोघंही. आनंद व्हावा सगळ्याचा, चांगलं व्हावं आमच्या देखत, सगळे आनंदी राहावं आणि सगळे आमच्या संग प्रेमानं व्हावं अशी आमची इच्छा आहे. आज समजायला आपल्या संग चांगलं राहावं, चांगलं वागावं. आज जेव्हा म्हणलं तेव्हा व्यवस्थितशीर बोलत जावं. आम्हाला फक्त बोलण्याची आवड आहे. हां.